हे पत्र जिजाबाईजींना द्या। भीमराव, जोपर्यंत ही केस चालली आहे तोपर्यंत तुझ्यामध्ये आणि जिजाबाईमध्ये जो एक दुवा आहे तो मी आहे। तुझा चिठ्ठी मी पोचवतो। हितेश, गोंद घेऊन ये। घाबरू नकोस, चिकटवला याच्याकरता म्हणजे वाचता येणार नाही मला। तू अजिबात काळजी करू नकोस, वाचणार नाही, फक्त हे जिजाबाईपर्यंत पोहोचवेन। आणि हो, तुम्ही सगळे लोक दुपारनंतर न्यायालयात भेटा। वकील साहेब, हे अगदी उचित केलं तुम्ही की ती चिठ्ठी मिळवली। काय लिहिलं असेल याच्यात, जरा वाचून दाखवा तर। अरे वेळ कशाला घालवायचा यात, चिठ्ठी फाडून फेकून देऊया, त्यांना वाटेल की चिठ्ठी जिजाबाईंपर्यंत पोहोचली। आनंद, भेटले का डॉक्टर? भेटले? दे रमा, जा पाणी घेऊन ये लवकर। दादा, हे औषध घे आधी। दादा, बस आता बरं वाटेल हा? बाबा, काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल। कोर्टामध्ये केस लढण्यासाठी कोणत्या ना कोणत्या वकिलाला शोधावंच लागेल। पण तुमचे सर ते नाहीत, मग कोणते वकील साहेबांना शोधणार? एक वकील आहेत, सर प्रत्येक वेळी नाव घेतात त्यांचं, चांगले वकील आहेत। एकदा जाऊन भेटून येतो मी। हां, चला, तसं बी वकील साहेबांची गरज आहेच। भीम, उगाच तू काळजी करतोयस, याची काय बी गरज नाहीये। गरज आहे बाबा, तुम्ही काळजी करू नका। हे घ्या, चिठ्ठी पोचली आपल्या पत्त्यावर। शाबास। रमा, हे तर मी लिहिलेलं आहे। ही तीच चिठ्ठी आहे जी मी आता वकील साहेबांना दिली होती जिजाबाईजींसाठी। काय? हो, हे जरा उचल। बाबा,
तुमचं डोकं दुखायचं थांबलं? होय, आता ठीक आहे. तुम्ही इथंच थांबा, मी बाबांसाठी काहीतरी बनवून आणते. पण लक्ष्मी, बाबांची डोकेदुखी थांबली आहे आणि त्यासने आपण येथे असलेला आवडत नाही. मग काय झालं? आता तुम्ही एका आजारी बापाचा मुलगा म्हणून इथं थांबला होतात ना, आता एक शेजारी म्हणून थांबा. आलेच आत्या. मी आता इथं शेजारी पण नाही, उगाच मी ते हिच्या पायी अडकलोय. मी इथं थांबायला कुणाचा बांधील नाही. अजिबात नाही. पण तुम्हीच नेहमी म्हणत असता ना की तुम्हाला भीम, आनंद, बाबा यांची लई काळजी वाटते. मग त्यांचीच काळजी करा आणि प्रार्थना करा की भीम आणि रमा ज्या वकिलाला शोधायला गेलेत तो वकील त्यांसनी भेटू दे. नाहीतर जर या घरच्या नातेसंबंधांची इज्जत न्यायालयात रस्त्यावर आली ना तर तुम्ही बी वाचू नाही शकणार. कारण तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू, तुम्ही बी याच कुटुंबाचा भाग आहात. दादा, तुम्ही आराम करा, मी करुणाला मदत करते. जर वकील साहेबांनी ही चिठ्ठी फाडून फेकली तर त्याचा सरळ अर्थ आहे त्यांना नाही वाटत की चिठ्ठी आईंकडे पोहोचावी. पण का? त्यांनी चिठ्ठी फाडून फेकून दिलीये ह्याचा अर्थ हाच होतोय की जिजाबाईजींसोबत आपलं बोलणंच होऊ नये. हां, आणि त्यांनी तो जो आईंच्या इथून माणूस आला होता त्याला भी ही चिठ्ठी नाही देऊ दिली. म्हणजे त्यांना अंदाज होता की तो माणूस ही चिठ्ठी आईंना देईन. लवकरात लवकर त्या माणसाला शोधावं लागेल रमा. मला आता शंका येते. पण कधी आणि कसं शोधणार? कोर्टात बी जायचं आहे ना. काही समजत नाहीये. शांत शांत होऊन विचार करूया. हे बघ, मी जेव्हा त्या बौद्ध भिक्षुकांना भेटलो तेव्हा तेही हेच म्हणाले की जेव्हा मार्ग व्यवस्थित दिसत नसेल तेव्हा पूर्ण मनोयोगाने मागे गेलं पाहिजे. सकारात्मक ऊर्जेने पुढे गेलो तर सकारात्मक ऊर्जा आपली साथ देते. आपण पुढे जाऊया, त्या माणसाला शोधूयात. काय माहित, आपल्याला तो माणूस भेटेल आणि आपण न्यायालयात वेळेआधी पोहोचू. हां, तसं होऊ शकतं. चला.
जिजाबाई, जिजाबाई, मी त्यांना भेटून आलो. माझं सामान? जिजाबाई, तिकडे वेगळाच खेळ सुरू आहे. जिजाबाईजी, खेळ खेळ तर त्यांनी माझ्या संग खेळलाय, या जिजाबाई संग. पर आजपर्यंत त्या लोकांनी जे माझ्या संग केलंय ते मी आत्ता म्हणजे की जिजाबाई त्यांच्या संग करणार. तेव्हा लागल निकाल. म्हणून मला आता सांग की त्यांनी माझं सामान तुला का नाही दिलं? पण त्यात जो पत्ता लिहिलाय, ज्या पत्त्यावर जिजाबाईशी संपर्क साधता येऊ शकतो, ती तर ही जागा नाहीये. उलट तो पत्ता तर इथून खूप लांब आहे. हा, आणि मला असं वाटतंय की त्याच्या खिशातून जे पैसे पडले ते यांना गप्प बसण्यासाठी दिले होते. नाही तर त्यांनी आपल्याला सांगितलं का नाही का ते सामान आणायला गेले होते? म्हणजे माझी शंका खरी ठरली. हा खेळ काहीतरी वेगळा आहे. म्हणजे असं रमा की आता जिजाबाई स्वतःच याबद्दल सांगतील. सांग, का नाही आणलं सामान? ठीक आहे, जर तुला नाही दिलं असेल तर मी स्वतःच जाऊन घेऊन येते. तुम्ही घरी येऊ शकता. तुम्ही स्वतः घरी येऊ शकता. हे असं पळून जाऊन अडचणी संपणार नाहीयेत. उलट लांब गेल्याने अडचणी अजून वाढतात. घरी चला. अहो ताई, सांगा या दोघांनी की मला ही तर नोकरी लागली आहे आणि मला पगार बी मिळतो. हा भाऊ, हिला नोकरी लागली हाय आणि हिला 1.5 रुपया पगार बी मिळेल. तात्ता बोला, ही नोकरी सोडून ही कमाई सोडून असं जाणं योग्य हाय भीमराव? बोला, अरे उत्तर द्या. आणि जर उत्तर नसल तर निघून जा इथून. पण आई, हे बी तर योग्य नाही ना का तुम्ही इथे लांब यायचं आणि घरातले कोर्टामध्ये केस लढत राहतील. जर तुमच्या संग लढायचं आहे तर घरामध्येच लढू की. केसची काय गरज आहे? केस? म्या कोणती केस नाही केली. म्हणजे एक वकील साहेब आले होते चाळीत. ते म्हणाले तुम्हीच त्यांना पाठवलेत. एकतर ते तुमचा हट्ट पूर्ण करतील, नाहीतर आम्हाला सगळ्यांना कोर्टात नेऊन अपराधी सिद्ध करून शिक्षा देतील. होय का? वय, आणि दुपारला सुनावणी आहे म्हणून समदे काळजीत आहेत. मला त्या वकिलाला भेटायचं आहे. तुम्ही भेटवाल मला? हो चालेल. आता ज्याला जे करायचंय ते करू दे. मला तर थोडे पैसे मिळालेच आहेत.
बाबा जेवण करून घ्या. बाबा जेवून घ्या ना. लक्ष्मी हा म्या येतो. बहुतेक मी गेल्यावर बाबाजी होतील. बाबा जेवून घ्या ना. काय खाणार बाळा? जेवावंसच वाटत नाहीये. या वयात येता येता आई बाप आपल्या पोरांसाठी एका भिंतीपरीस होतात. म्हणजे पोरांपर्यंत काही त्रास पोहोचू नये या वयात मी स्वतःच पोरांसाठी एक त्रास झालोय. नाही बाबा नाही, असं काय बी नाहीये. खरं सांगू का, तुम्हाला पाहून मला बी लय त्रास होतो. आणि समद्यात जास्त दुःख तर याच गोष्टीचं होतं की तुमच्या दुःखाचं कारण आम्ही लोकच आहे. त्यामुळं आमच्या सगळ्यांवर पण बंधनं येतात. असो बाबा जेवून घ्या. मग न्यायालयामध्ये पण जायचंय ना. वकील साहेब, मी तुम्हाला हे नाही विचारणार की तुम्ही आमच्या विरोधात केस का लढताय. आमच्याशी एवढं खोटं बोललात तुम्ही ते कोणाच्या सांगण्यावरून केलंय. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज कोर्टाच्या पहिल्या सुनावणीत मी हे सिद्ध करेन की तुम्ही जे काही केलंयत, जे काही बोललायत ते सर्व खोटं होतं. आणि एका वकिलाला असं खोटं बोलणं शोभा देत नाही. तो एक अपराध आहे. अन्यायाच्या पुस्तकामध्ये तुमच्या या खोट्यासाठी बी काही ना काही शिक्षा असेल. बोला ना वकील साहेब, कोणी सांगितलं तुम्हाला माझी केस लढायला?